क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिं पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकम्। तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् वर्तमान एवं ग्रहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अद्याः पुण्याहे अस्याः सकल कल्याणकर ग्रामस्थजनानां प्रतिनिधीभूतवाः म्हणायचंय मम आत्मनः श्रुती स्मृती समोर 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 बघा सर्वांनी। ग्रापयामि दीपकं च दर्शयामि। हा मंगल प्रसंग आहे की आपल्या आद्य डॉक्टर महिला डॉक्टर भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या महिला पहिल्या त्या आणि विदेशात जाऊन शिकून आलेल्या होत्या। त्या कल्याणच्या राहणाऱ्या आणि त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचं एक स्मारक होतं आहे आणि त्याच्या भूमिपूजनातून उद्घाटन करण्याचा आता मी घोषित करते आहे। ही संधी मला मिळाली इथे येण्याची, याबद्दलही धन्यवाद। कल्याणमध्ये एवढं मोठं स्मारक पहिल्यांदा उभं राहतंय, नेमकं काय उद्देश आहे, म्हणजे काय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही भूमिका आपली? बरोबर, एक हे की त्या काळी 100 वर्षापूर्वी जवळजवळ एखाद्या महिलेने आकांक्षा बाळगणं, शिकणं, तिला तिच्या घरच्यांचा सहयोग मिळणं आणि विदेशामध्ये शिकायला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, सर्व महिलांच्याच दृष्टीने नाही तर समाजाच्या दृष्टीने आहे। की एखादी व्यक्ती ठरवेल तर काय करू शकते हे जर त्या काळात आहे तर आजही अनेकांना ते प्रेरणास्थान आहे। दुसरी गोष्ट, त्यांना जी प्रेरणा झाली ती मुख्यत्वे करून त्यांनी महिलांच्या आरोग्याची जी काळजी झाली स्थिती होती त्या काळी, अतिशय वाईट अशी स्थिती होती आणि बाळंतपणात मृत्यू हे प्रचंड प्रमाणात होत असते, बालमृत्यू प्रमाणात होत असते आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी अनुभवलेली असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की महिलांना योग्य ते आरोग्य मिळालं पाहिजे आणि पुरुष डॉक्टरकडे जायला त्या काळी शक्यच नव्हतं, म्हणजे घरातलेही नेणार नाही आणि त्याही जाणार नाही। असं असल्यामुळे महिला डॉक्टर जर झाली तर अशा महिलांना एक चांगलं जीवन मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल, या दृष्टीने त्यांनी जे शिकण्याचा ध्यास धरला होता तो सर्व ध्यास धरणं एखाद्या गोष्टी करता हा एक आपल्यासमोर आदर्श आहे। कल्याणपुरताच नाही तर हा सगळ्या देशभरासाठी अशा प्रकारचा एक आदर्श आहे की आपल्या समाजाच्या साठी स्वतःहून ध्यास धरणं आणि एक त्यांनी महिला स्वास्थ्य हा एक मोठा त्यांचा प्रेरणेचा विषय होता। की आपण व्यासपीठावर यावं, त्या खूप मस्तीखोर होत्या, त्यांचं वय 9 असताना नगरसेविका सौ हेमलता नरेंद्र पवार यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर नगरसेवक श्री जयवंत भोईर यांनाही विनंती करते की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। पण ते आजारी पडले आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद विजयाताई पोटे यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। त्यांना पाहिलेलं आहे आणि त्या श्रीयुत श्यामलजी गायकर यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। पुढे पण येऊन द्यायचे नाही
त्यांचं हे गोष्ट घरी आहे, माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. त्याचबरोबर नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका सौ शालिनीताई वाहिले यांना स्मारकचं भूमिपूजन झालं आहे. आपण या ठिकाणी व्यासपीठावर तर यावं. आपल्याला कसं वाटतं? चांगली गोष्ट आहे. नरेंद्र पवार उमेश बोरगावकर कौतुक आहे. नगरसेवक त्यांनी याला यांनाही विनंती करते की आपण या ठिकाणी आणि पुढे व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्याबद्दल त्याला धन्यवाद. चिन्ह देऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षालीताई थोरिल यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत, येतोची सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या. आजच्या प्रमुख पाहुण्या गीताताई गुंडे यांचं स्वागत करावं. मान सन्मानाची अशी शाल, तुळशीचे रोप आणि सन्मान चिन्ह देऊन आजच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आजच्या मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाईल. पहिल्या खुर्चीपासून ते शेवटच्या खुर्चीपर्यंत टाळ्यांचा आवाज या व्यासपीठापर्यंत येईल.